Hello students and welcome to the English class of 7th standard and we are doing lesson number 2.2 The Souvenir. आपण 2.2 lesson number करतो इंग्लिशचा 7th standardचा The Souvenir. As usual, if you are new to the channel, please subscribe the channel so that you can get all the lessons. Please share this video with your friends and the playlist of 7th standard is given in the description box. The link is given in the description box. Okay. तर आपण सुरू करूया. द सॉव्हेनिर हा लेसन आजपासून 50 वर्ष पुढे कसं असेल ह्यावर आधारित आहे. ओके. चंद्रावर कशी आपण पिकनिक घेऊ शकतो, ओके, ट्रिप घेऊ शकतो ह्यावर आहे. तर नील आर्मस्ट्रॉंग ह्यांनी जेव्हा 1969मध्ये चंद्रावर पाऊल ठेवलं होतं तेव्हापासूनची पुढची 100 वर्ष, ओके, जवळजवळ 2069 या काळातला हा लेसन आहे. ओके. फ्युचरमध्ये कसं असेल ह्यावर हा लेसन आधारित आहे. सो विदाउट वेस्टिंग एनी टाईम वी आर गोइंग टू स्टार्ट द लेसन. द सॉव्हेनिर. विथ द टिप ऑफ हर नोज pressed to the window of the space shuttle, Saeli sat gazing at the view outside for so long, still she didn't seem to be contented. तर ही मुलगी सायली म्हणून या लेसनमध्ये तिला आधारून ह्या लेसन एक्सप्लेन केलेला आहे. ओके. तर ती सायली स्पेस शटल म्हणजे चंद्रावर जाणारं स्पेस शटल, ओके, रॉकेट ज्याला आपण म्हणू शकतो, तर त्याच्यात ती बसली होती. व्हेकल टू गो इन टू द स्पेस इज कॉल्ड स्पेस शटल. सो तर ती आरशाला तिचं नाक प्रेस झालं होतं. आपण मुलं कशी खिडकीतून बाहेर बघताना बंद आरसा असेल आणि आपण कसं खिडकीतून बाहेर बघतो आणि नाक आपलं बाहेरून बघणाऱ्याला असं नाक चेपलेलं दिसतं. ओके. विथ हर नोज प्रेस्ड टू द विंडो ऑफ द स्पेस शटल. ती काय करत होती? सायली सॅट गेझिंग ॲट द व्ह्यू आउटसाईड. तर बाहेरचं जग, ढग, आकाश हे ती गेज करत होती, स्टेअर करत होती, एकटक बघत होती. सायली सॅट गेझिंग ॲट द व्ह्यू आउटसाईड फॉर सो लॉंग. खूप वेळ तिथे बाहेरचं दृश्य बघत बसली होती. स्टील शी डिडंट सीम टू बी कंटेंटेड. तर बाहेर बघूनसुद्धा तिला ती तृप्त होत नव्हती. शी वॉज नॉट सॅटिस्फाईड. शी वॉज नॉट कंटेंटेड. शी हॅड रेड द डिस्क्रिप्शन ऑफ दिस व्ह्यू सेव्हरल टाइम्स बिफोर अँड हॅड सीन दिस सीन ऑन द व्हिडिओ टू. तर हे बाहेरचं जग म्हणजे ब्रह्मांडातलं, आकाशातलं, स्पेसमधलं जग तिने खूप वेळा व्हिडिओजवर हे चित्र बघितलं होतं. ओके. ते डिस्क्रिप्शन तिने खूप वेळा वाचलं पण होतं. शी हॅड रेड द डिस्क्रिप्शन ऑफ दिस व्ह्यू सेव्हरल टाइम्स बिफोर अँड हॅड सीन दिस सीन. म्हणजे हे सगळं सीन तिने टी व्हीवर, मोबाईलवर पण बघितलं होतं व्हिडिओच्या रूपात. ओके. बट दिस वॉज डिफरंट. पण प्रत्यक्ष अनुभव हा खूप वेगळा होता. बट दिस वॉज डिफरंट. Reading the description was one thing. Watching the pictures and videos captured by the camera was another thing. But getting an opportunity to view that amazing panorama with your own eyes, being present physically, right in the midst of it, was indeed an out of the world experience. तर बुकवर वाचणं was one thing. Okay. Reading the description was one thing. वॉचिंग द पिक्चर्स, व्हिडिओज, दॅट वॉज अनदर थिंग. वाचलेलं एक गोष्ट होती, पिक्चर्स बघणं, व्हिडिओवर हे सगळं दृश्य बघणं ही एक गोष्ट होती. पण प्रत्यक्ष बघणं, दिस वॉज आउट ऑफ द वर्ल्ड एक्सपिरियन्स. ओके. पण गेटिंग एन अपॉर्च्युनिटी टू व्ह्यू दॅट अमेझिंग पॅनोरामा. म्हणजे पॅनोरामा म्हणजे काय? लार्ज व्ह्यू. आता तुमच्या कॅमेऱ्यामध्ये पॅनोरामा असतो बघा, फोटो काढायचा असेल तर. जर पॅनोरामाच्या मोडमध्ये फोटो काढला तर कसं सगळा व्ह्यू येतो समोरचा. तर ती अपॉर्च्युनिटी मिळणं, गेटिंग एन अपॉर्च्युनिटी टू व्ह्यू दॅट अमेझिंग पॅनोरामा व्ह्यू विथ युअर ओन आय, स्वतःच्या डोळ्यांनी ते प्रत्यक्ष बघणं, फिजिकली प्रेझेंट असून तिथे त्या स्पेसमध्ये प्रत्यक्ष आपण हजर असणं आणि तिथून ते सगळं बघणं, बिईंग प्रेझेंट फिजिकली राईट इन द मिड्स ऑफ इट, म्हणजे मधोमध स्पेसच्या उभं राहून ते सगळं बघणं was indeed an out of the world experience. Out of the world experience म्हणजे काय? एक्स्ट्रा ऑर्डिनरी. ओके.
इथे साईडला दिलं आहे त्याचं मिनिंग. हिअर द एक्सप्रेशन हॅज ड्युअल मिनिंग. इट मीन्स नॉट फाउंड ऑन द अर्थ अँड ऑल्सो एक्स्ट्रा ऑर्डिनरी. म्हणजे जगावेगळं, अद्भुत, जसं कुठेही नाही आहे, आउट ऑफ द वर्ल्ड एक्सपिरियन्स. जसं हा एक्सपिरियन्स कुठेही मिळणार नाही आहे जगात, असा एक्सपिरियन्स होता तो. नो मॅटर हाऊ लाँग शी सॅट गेझिंग, हर ऑ अँड वॉन्डर डिड नॉट सीम टू अबेट. तर ती कितीही वेळ तिथे बसली होती तरी तिचं ऑ अँड वॉन्डर म्हणजे काय, आश्चर्य आणि कुतूहल. ऑ म्हणजे आश्चर्य आणि वॉन्डर म्हणजे कुतूहल. सो नो मॅटर, कितीही वेळ ती थांबली तरी स्टेअर करत, गेज करत. नो मॅटर हाऊ लाँग शी सॅट गेझिंग, एकटक बघत कितीही वेळ बसली तरी तिचं आश्चर्य, ऑ अँड हर वॉन्डर, कुतूहल, डिड नॉट सीम टू अबेट. अबेट म्हणजे कमी नाही झालं. ओके, कुतूहल कमी नाही झालं किंवा तिचं आश्चर्यचकित होण्याचे आश्चर्य होणं पण तिचं थांबलं नाही. शी वॉज कंटिन्युअसली अमेज्ड. ओके, ऑ अँड वॉन्डर डिड नॉट सीम टू अबेट. अबेट म्हणजे थांबणं, थांबायचं नाव घेत नव्हतं. द अर्थ ग्रॅज्युअली अपिअर्ड टू गेट स्मॉलर अँड स्मॉलर इन द स्काय. तर जसजसे हे पुढे जात होते चंद्राच्या दिशेने तसतसं पृथ्वी छोटी दिसू लागली. अर्थ ग्रॅज्युअली अपिअर्ड टू गेट स्मॉलर अँड स्मॉलर इन द स्काय. द एज्युअर ब्लू स्काय वॉज नाव लुकिंग जेट ब्लॅक. तर ते निळं आकाश जे दिसत होतं आकाशी रंगाचं, एज्युअर ब्ल्यू स्काय मीन्स प्युअर ब्ल्यू स्काय. ओके, ते आता हळूहळू काळं दिसायला लागलं होतं, जेट ब्लॅक. इट वॉज नाव लुकिंग जेट ब्लॅक. द क्लाउड्स हॅड डिझअपिअर्ड अँड द स्टार्स वर शायनिंग ब्राईट. आता ते ढग जे दिसत होते, पृथ्वीजवळ वावरणारे ढग दिसत होते, ते आता हळूहळू गायब झाले. दे डिझअपिअर्ड. द क्लाउड्स हॅड डिझअपिअर्ड अँड द स्टार्स वर शायनिंग ब्राईट. आता तारे एकदम चमकू लागले, लुकलुकणारे तारे. देवर नाव आता लख्ख दिसू लागलेत. ते जे तारे डल दिसत होते, लांबून छोटे दिसत होते, ते जवळ येऊन एकदम प्रखर आणि शायनिंग ब्राईट दिसायला लागले. ओके, दिस ट्रिप टू द मून वॉज एक्झॉर्बिटंटली एक्सपेन्सिव्ह बट स्टील सायलीज मदर हॅड सेंट हर ऑन द ट्रिप. तर ही ट्रिप खूप महाग होती. एक्झॉर्बिटंटली एक्सपेन्सिव्ह म्हणजे एक्सेसिव्हली, म्हणजे खूपच एक्सपेन्सिव्ह होती. एक्झॉर्बिटंटली म्हणजे अति एक्सपेन्सिव्ह होती. इट वॉज टू एक्सपेन्सिव्ह. पण तरी पण सायलीज मदर हॅड सेंट हर ऑन अ ट्रिप. तरी पण सायलीच्या मम्मीने तिला त्या ट्रिपसाठी पाठवलं होतं. ती खूप महागडी असूनसुद्धा. त्या काय म्हणाल्या की इन आवर चाइल्डहूड वी कुड नॉट इवन थिंक ऑफ सच लाँग डिस्टन्स ट्रिप्स. तर आमच्या काळात एवढ्या लांबच्या चंद्रावरच्या वगैरे ट्रिप्स आम्ही इमॅजिन करू शकत नव्हतो. ओके, विचारसुद्धा करू शकत नव्हतो. वी कुडंट नॉट इवन थिंक ऑफ सच लाँग डिस्टन्स ट्रिप्स. द लॉंगेस्ट ट्रिप मेंट गोईंग टू युरोप. आता आमच्यासाठी फार तर फार आम्ही युरोपला जाऊ शकत होतो. खूप लांबची ट्रिप म्हणाल तर ती युरोपची असायची. इफ यू आर गेटिंग दिस ऑपॉर्च्युनिटी मेक द मोस्ट ऑफ इट, सेड मम्मी. तर तुम्हाला हा चान्स मिळतो आहे तर तुम्ही जाऊन या, असं सायलीची मम्मी सायलीला म्हणाली. तर सायली म्हणाली, ओ मम्मी, नेहाज ग्रँडमदर वॉज सेईंग दॅट इन देअर चाइल्डहूड द लॉंगेस्ट ट्रिप फॉर स्कूल चिल्ड्रन यूज टू बी ओनली अप टू दिल्ली ऑर कलकत्ता. तर सायली म्हणाली की माझी मैत्रीण नेहा आहे, तिची आजी म्हणायची की त्यांच्या आजीच्या वेळेला त्यांची फार तर फार ट्रिप कुठे जायची तर दिल्ली आणि कोलकाता. सगळ्यात दूरची ट्रिप त्यांची म्हणजे फार तर फार दिल्लीला किंवा कलकत्त्याला असायची. नेहाज ग्रँडमदर वॉज सेईंग दॅट इन देअर चाइल्डहूड, त्यांच्या लहानपणी, द लॉंगेस्ट ट्रिप टू द स्कूल चिल्ड्रन यूज टू बी ओनली अप टू दिल्ली ऑर कोलकाता. इट सीम्स सो फनी इजंट इट. तर ते हे सगळं खूप फनी वाटत होतं, हास्यास्पद वाटत होतं. कोणाला? सायलीला. ओके, त्या नेहाच्या आजीचं बोलणं ऐकून. अँड सायली बिगेन लाफिंग. तर ती हसायला लागली. रिमेंबरिंग द इन्सिडंट मेड हर लाफ इवन नाव. तर ते ऐकून तिला अजूनही हसू येत होतं, नेहाने काय सांगितलं ते. ओके, नाव द शटल वॉज गेटिंग क्लोजर अँड क्लोजर टू द मून. तर ते आता स्पेस शटल मूनच्या अगदी जवळ येऊ लागलं होतं. दॅन इट स्टार्टेड ऑर्बिटिंग द मून. आता ते ऑर्बिटिंग द मून म्हणजे तर ते मूनच्या गोल गोल फिरू लागलं. दॅन इट स्टार्टेड ऑर्बिटिंग द मून. इन एव्हरी 32 minutes द शटल कम्प्लिटेड 1 revolution राऊंड द मून. तर प्रत्येक 32 मिनिटांनी म्हणजे जवळजवळ अर्धा तास, इन एव्हरी 32 minutes द स्पेस शटल कम्प्लिटेड 1 revolution राऊंड द मून. तर एका पॉईंटवरून सुरू झाल्यावर त्याच पॉईंटला परत येण्यासाठी, ज्याला आपण रेव्होल्युशन म्हणतो, तेवढा पल्ला गाठण्यासाठी
32 मिनिट्स लागत होते स्पेस शटलला. ओके, नाव वी आर गोइंग टू द नेक्स्ट पेज. लाईट अँड डार्कनेस फॉलोड इच अदर इन क्विक सक्सेशन. म्हणजे काळोख आणि उजेड हे एकमेकांना फॉलो करत होते. काही काळ अंधार दिसायचा, काही काळ उजेड असायचा. ओके, द डोम शेप्ड सेटलमेंट्स ऑन द मून विच रिझेंबल द इग्लूज ऑफ द एस्किमोज वर नाव विजिबल. त्या चंद्रावरचे आता डोम शेप्ड सेटलमेंट्स म्हणजे तिकडे माणसाने तयार केलेले टेंट्स किंवा तंबूसारखे दिसणाऱ्या घरं छोटी, किंवा जे इग्लूज असतात ना, आता नॉर्थ पोल साऊथ पोलला जिथे खूप बर्फ असतो तिथे बर्फांची घरं बनवलेली असतात. त्यांना इग्लूज म्हणतात. आणि त्यातलं राहणारे लोक कोण, त्यांना एस्किमोज म्हणतात. तर त्याच्या इग्लूसारखं ते डोम शेप्ड सेटलमेंट्स दिसत होते चंद्रावरचे. ओके, द डोम शेप्ड सेटलमेंट्स ऑन द मून विच रिझेंबल्ड म्हणजे साम्यता, तसे दिसणं. ओके, तसे दिसत होते. द डोम शेप्ड सेटलमेंट्स ऑन द मून विच रिझेंबल्ड द इग्लूज ऑफ द एस्किमोज वर नाव विजिबल. ते हे इग्लूज टाईपचे घरं आता दिसू लागली होती चंद्रावरची, वर नाव विजिबल. आफ्टर सम टाईम सायलीज शटल मेड अ स्लो. तर सायली ज्या स्पेस शटलमध्ये बसली होती ती आता स्लो झाली होती. ओके, मेजर्ड अँड सेफ लँडिंग ऑन द मून. तर स्लो होऊन त्यांनी सेफ लँडिंग मूनवर केलं होतं. स्लो मेजर्ड अँड सेफ लँडिंग. स्लो मेजर्ड अँड सेफ लँडिंग म्हणजे काय, तर ते कॅल्क्युलेशन असतं किती स्टेप्सनी ते मूनवर जाऊन थांबणार. त्यामुळे ते आधी स्लो होतं, मग त्यांचं मेजरमेंट घेऊन तेवढ्याच अंतरावर ते जाऊन थांबतं आणि सेफ लँडिंग होतं. ओके, आफ्टर सम टाईम सायलीज शटल मेड अ स्लो मेजर्ड अँड सेफ लँडिंग ऑन द मून. द डोर ऑफ द शटल वॉज ओपन्ड अँड द चिल्ड्रन वर एस्कॉर्टेड थ्रू अन एअर टाईट टनल टू द सेटलमेंट ॲट द नील आर्मस्ट्रॉंग बेज. ओके, तर स्पेस शटलचा दरवाजा उघडल्यावर मुलांना देवर एस्कॉर्टेड म्हणजे सेफली बाहेर काढणं, म्हणजे एस्कॉर्टेड. त्यांना एक एअरटाईट टनलमधून सेफली बाहेर आणण्यात आलं. एस्कॉर्टेड म्हणजे सेफली बाहेर आणणं. ओके, टू द सेटलमेंट ॲट द नील आर्मस्ट्रॉंग बेज. त्या एका जिथे त्यांना उतरवणार होतं त्या एरियाला किंवा त्या सेटलमेंटला काय नाव दिलं होतं, नील आर्मस्ट्रॉंग बेज. राईट, नील आर्मस्ट्रॉंग जे पहिले चंद्रावर जाणारे सायंटिस्ट होते, ॲस्ट्रॉनॉट होते, त्यांचं नाव त्या बेजला दिलं होतं. सो they were landed safely on the Neil Armstrong base. The receptionist at the entrance of the base gave some instructions at the very outset. At the very outset म्हणजे स्टार्टिंग पॉईंटला, अगदी बाहेर उतरताच लगेच त्या रिसेप्शनिस्टनी त्यांना एंट्रन्सला येऊन त्यांना काही इन्स्ट्रक्शन्स दिले. आय वेलकम यू ऑल टू द नील आर्मस्ट्रॉंग बेज. ओके, तर त्या म्हणाल्या की आय एम वेलकमिंग यू टू द नील आर्मस्ट्रॉंग बेज. म्हणजे ज्यांनी पहिलं पाऊल जिथे पडलं मानवाचं किंवा ह्युमनचं, त्या नील आर्मस्ट्रॉंग बेजवर मी तुमचं स्वागत करते. टू मेक युअर स्टे ऑन द मून प्लेझंट अँड कम्फर्टेबल आय वूड लाईक यू टू टेक सर्टन प्रिकॉशन्स. तर तुमचा इथला प्रवास किंवा इथला तुमचं स्टे, तुमची पिकनिक सुखकर आणि प्लेझंट आणि कम्फर्टेबल होण्यासाठी मी तुम्हाला काहीतरी प्रिकॉशन्स देणार आहे जे तुम्ही पाळायचे आहेत. आय वूड लाईक यू टू टेक सर्टन प्रिकॉशन्स टू मेक युअर स्टे ऑन द मून प्लेझंट अँड कम्फर्टेबल. प्लेझंट म्हणजे आनंददायी आणि कम्फर्टेबल म्हणजे आरामदायक. ओके, विदाउट एनी ट्रबल. लिसन केअरफुली टू माय इन्स्ट्रक्शन्स अँड प्लीज फॉलो दॅम ड्युरिंग युअर स्टे. तर माझे इन्स्ट्रक्शन्स तुम्ही नीट ऐका आणि त्यांना फॉलो करा. ओके, ते पाळा तुमच्या ह्या पूर्ण स्टेमध्ये, पूर्ण तुमच्या वास्तव्यामध्ये इकडे. You know that the gravitational force of the moon is 1/6 that of the earth. तर आपला जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्याचा 6 भाग केले तर त्याचा 1 भाग जो आहे तेवढाच ग्रॅव्हिटेशनल फोर्स मूनवर आहे. ओके, त्यामुळे आम्ही इथे गट्ट पाय रोवून जमिनीवर उभं राहतो तसे तिथे उभं राहता येत नाही, तिथे थोडंसं वरती आपण उडल्यासारखं होतं. सो यू नो दॅट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन द मून इज 1/6 दॅट ऑफ द अर्थ. In the human settlements on the moon, the gravitational force equivalent to that of the earth has been artificially maintained. तर ह्युमन सेटलमेंट्स जिथे आहे मूनवर माणसांना राहायची जेव्हा जागा केलेल्या आहेत त्या जागांवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स आर्टिफिशियली बनवलेला आहे.
ओके, जवळजवळ पृथ्वीसारखा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आर्टिफिशियली तयार केलेला आहे. ओके, जिथे तो कमी असतो त्यामुळे तो जास्ती बनवलेला आहे मानवाने, आर्टिफिशियली, मुद्दामून. ओके, बट आउटसाइड दो सेटलमेंट्स द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द मून इज ॲट वर्क. बट आउटसाइड दो सेटलमेंट्स म्हणजे ह्युमनसाठी जे सेटलमेंट्स बनवलेले आहेत त्याच्या बाहेरची जागा जी आहे तिथे चंद्राचाच ग्रॅव्हिटेशनल फोर्स चालतो. तिथे पृथ्वीसारखा ग्रॅव्हिटेशनल फोर्स बनवलेला नाही आहे. बट आउटसाइड दो सेटलमेंट्स द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द मून इज ॲट वर्क. ओके, नॉट दॅट ऑफ द अर्थ. ओके, नो आर्टिफिशियल gravitational force is maintained outside the settlements. Okay, you will have to be extremely careful when you roam around there. ह्युमन सेटलमेंट्सच्या बाहेर वावरताना त्या ह्युमन सेटलमेंट्सच्या बाउंड्रीच्या बाहेर तुम्ही गेलात तर तिथे तुम्हाला भरपूर केअरफुल राहायला लागेल, कारण तिथे मूनचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. यू विल हॅव टू बी एक्स्ट्रीमली केअरफुल वेन यू रोम अराउंड देअर. द सेकंड पॉईंट टू रिमेंबर इज रिलेटेड टू शॉपिंग ऑन द मून. तर दुसरा पॉईंट काय आहे की मूनवर शॉपिंग करताना काय प्रिकॉशन्स घ्यायचे. तिथे शॉप्स पण होते, जिथे खूप वस्तू ठेवलेल्या होतात तिथे शॉपिंग करता येण्याजोगं होतं. यू ऑल मस्ट बी इंटरेस्टेड इन कॅरिंग सॉवेनियर्स बॅक होम फ्रॉम द मून. तर तुम्हाला सगळ्यांना इथली आठवण म्हणून काही वस्तू खरेदी करून तुम्ही घेऊन जाणार आहात. सॉवेनियर्स म्हणजे आठवण किंवा रेकॉर्ड्स किंवा काही असं आठवण म्हणून काही वस्तू तुम्ही विकत घेऊन पृथ्वीवर घेऊन जाणार आहात, अर्थवर, तुमच्या घरी. सो यू ऑल मस्ट बी इंटरेस्टेड इन कॅरिंग सॉवेनियर्स बॅक होम फ्रॉम द मून. प्लीज बाय द आर्टिकल्स ओनली फ्रॉम द शॉप्स विच आर इनसाइड द डोम शेप्ड सेटलमेंट्स. तर डोम शेप सेटलमेंट्स जे आहेत त्याच्यामध्ये जे दुकानं आहेत तिथलेच वस्तू घ्या. ओके, कारण त्या जेन्युइन असणार आहेत, त्या विश्वासू असणार आहेत. There you will be assured of genuine articles. Okay, do not buy anything from the unauthorized shops outside the settlement. तर ज्यांना परमिशन नाही आहे किंवा अनऑथोराइज शॉप्स आहेत, दुकानं आहेत, त्यांच्याकडून काही घेऊ नका. ओके, डू नॉट बाय एनिथिंग फ्रॉम द अनऑथोराइज्ड शॉप्स आउटसाइड द सेटलमेंट. आय विश यू अ व्हेरी हॅपी अँड प्लेझंट स्टे ऑन द मून. तर ती त्यांना गुड लक देते की तुमचा हॉलिडे मूनवर प्लेझंट आणि हॅपी होऊ दे. अ जॅम पॅक 3 डे प्रोग्राम अवेटेड द चिल्ड्रन ऑन द मून. तर 3 दिवसाचा हॉलिडे ह्या मुलांचा होता. ओके, अ जॅम पॅक 3 days प्रोग्राम अवेटेड द चिल्ड्रन ऑन द मून. अकॉर्डिंग टू द अर्थ्स कॅल्क्युलेशन्स ऑन द मून देर वर 15 days ऑफ डे लाईट अँड 15 days ऑफ नाईट टाईम. तर पृथ्वीच्या कॅल्क्युलेशनाप्रमाणे चंद्रावर 15 दिवस सलग दिवस असतात आणि 15 दिवस सलग रात्र असते. तर ही 3 days ट्रिप होती, ती रात्रीची ट्रिप होणार होती. द 3 days ऑफ द ट्रिप वर गोईंग टू बी पार्ट ऑफ द नाईट टाईम ऑन द मून. तर 15 दिवसामधले 3 दिवस हे होते ह्यांची ट्रिप. ओके, तर 3 दिवस रात्र होती. वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट प्रोग्राम्स ऑफ द फर्स्ट डे वॉज द स्काय वॉच. तर ह्या सगळ्या प्रोग्राममधले एक इम्पॉर्टंट प्रोग्राम कुठला होता? द स्काय वॉच. स्कायमधले आकाशामधले तारे बघणं. ओके, आकाशाचं निरीक्षण करणं हा एक मेन प्रोग्राम होता. ऑन द अर्थ इट वॉज युजली फॉगी अँड द स्टार्स वर सीन रेअरली अँड ओनली व्हेरी फेंटली. तर पृथ्वीवरनं आपल्याला तारे कसे दिसतात? फेंट दिसतात, म्हणजे ढग येतात मध्ये. मग इट वॉज युजली फॉगी असलं की आपल्याला क्लिअर दिसत नाही. अँड द स्टार्स वर सीन रेअरली, म्हणजे रेअरली दिसतात, दिसले तर दिसतात नाही तर नाही, क्वचित. रेअरली म्हणजे क्वचित दिसतात. अँड ओनली व्हेरी फेंटली, म्हणजे आपल्याला क्लिअरली दिसत नाही, फेंट दिसतात, म्हणजे धुरकट दिसतात थोडेसे. देर वॉज नो ॲटमॉस्फिअर ऑन द मून. तर मूनवर ॲटमॉस्फिअर नसतं. ॲटमॉस्फिअर म्हणजे एक लेअर असतं पृथ्वीच्यावरती, ज्याच्यामुळे आपल्याला आकाशाचं क्लिअर दिसत नाही. जे आपल्याला पृथ्वीला प्रोटेक्शन देतं तो लेअर म्हणजे ॲटमॉस्फिअर, तो असतो. तर तो मूनवर नसतो. इट इज नॉट देअर ऑन द मून. देर वॉज नो ॲटमॉस्फिअर ऑन द मून. ऑन द डार्क बॅकग्राऊंड ऑफ द मून स्काय द स्टार्स शोन डेझलिंग ब्राईट. तर ॲटमॉस्फिअर नसल्यामुळे त्या मूनवरून स्काय एकदम डार्क असतं, डार्क बॅकग्राऊंड. त्यामुळे स्टार्स एकदम डेझलिंग ब्राईट दिसतात, म्हणजे खूप चकाकतात, एकदम ब्राईट दिसतात. ओके, द मोस्ट अट्रॅक्टिव्ह व्ह्यू वॉज दॅट ऑफ द डिस्क ऑफ द अर्थ.
तर अर्थच्या सराउंडिंग जो असतो त्याला अर्थचं डिस्क म्हणतात. म्हणजे गॅसेस, डस्ट किंवा जे काय ॲटमॉस्फिअर असतं ते जे अर्थला सराउंड करतात त्याला डिस्क म्हणतात, डिस्क ऑफ द अर्थ. तर त्याचा व्ह्यू सर्वात अट्रॅक्टिव्ह होता. इन द मून स्काय द अर्थ लुक 13 टाइम्स बिगर दॅन द मून इन द अर्थ स्काय. आता हे नीट ऐका हां. इन द मून स्काय द अर्थ लुक्ड 13 टाइम्स बिगर दॅन द मून इन द अर्थ स्काय. म्हणजे पृथ्वीवरनं जेव्हा तुम्ही मून बघता तो एखाद्या साधारण बॉलसारखी साईज असते मोठ्या. ओके, त्या बॉलच्या 13 टाइम्स बिगर म्हणजे 13 टाइम्स जास्ती तो मून तुम्हाला कसा केवढा मोठा असेल. पृथ्वीवरनं तुम्ही मून बघता तो 13 टाइम्स बिगर केवढा मोठा असेल. तेवढा मोठा आपल्याला मूनवर उभं राहिल्यावर अर्थची साईज दिसते. ओके, एवढी मोठा आपल्याला अर्थ दिसतो जेव्हा आपण मूनवरून आपल्या अर्थला बघतो तेव्हा. गॉट इट. इट वॉज ऑल्सो 70 टाइम्स ब्रायटर. तर 13 टाइम्स साईजने मोठा होताच पृथ्वी, पण ती पृथ्वी अजून 70 टाइम्स 70 वेळा ब्रायटर दिसत होती. जेवढा चंद्र चकाकतो ना तो 70 वेळा अजून किती चकाकेल तेवढा पृथ्वी चकाकत होती जेव्हा आपण त्याला पृथ्वीला आपल्या मूनवरून बघत होतो. ओके, मोठी आणि लखलखणारी दिसत होती. आपल्याला जो चंद्र दिसतो आपल्या पृथ्वीवरून त्याच्यापेक्षा मोठी 13 टाइम्स बिगर अँड 70 टाइम्स ब्रायटर दिसत होती. ओके, द अर्थ लाईट फेल ऑन द मून. तर पृथ्वीचा उजेड मूनवर पडत होता. ओके, एवढं ब्राईट होतं ते. दिस ब्युटिफुल एन्चांटिंग व्ह्यू मेड सायली अँड हर फ्रेंड्स एक्स्टॅटिक. दिस ब्युटिफुल एन्चांटिंग व्ह्यू म्हणजे खूप चार्मिंग आणि डिलाईटफुल व्ह्यू, खूप सुंदर दृश्य. मेड सायली अँड हर फ्रेंड्स एक्स्टॅटिक. त्यांना खूप उत्साह आला सायलीच्या आणि तिच्या फ्रेंड्सना ते दृश्य बघून. दे फेल अस्लीप फिलिंग हॅपी. ते खूप खुश झाले आणि झोपून गेले. ते खूप एक्सायटेड पण झाले होते आणि कम्फर्टेबल ॲट द सेम टाईम. तर ते आनंदाने सुखात हे सगळं दृश्य बघून झोपी गेल्या सगळी मुलं. ओके, द सेकंड डेज अट्रॅक्शन वॉज द सर्कस ऑन द मून. तर दुसऱ्या दिवशी काय होतं, सर्कसचा शो होता. ओके, द सेकंड डेज अट्रॅक्शन वॉज द सर्कस ऑन द मून. वन युनिक फीचर ऑफ द सर्कस वॉज द सिटिंग अरेंजमेंट. तर सिटिंग अरेंजमेंट कशी होती, त्या स्पेक्टेटर्सवर म्हणजे जे प्रेक्षक होते स्पेक्टेटर्स वर मेड्स टू सीट इन द टेंट अँड द सर्कस वॉज गोईंग ऑन आउटसाईड. तर टेंटमध्ये सगळे जण बसले होते. ओके, आणि सर्कस टेंटच्या बाहेर चालली होती. हाय जम्प्स अँड लाँग जम्प्स वर द स्पेशल अट्रॅक्शन्स. तर उंच उड्या आणि लांबच्या उड्या. हाय जम्प्स म्हणजे वरती आणि पुढे जम्प्स म्हणजे लाँग जम्प्स. किती पुढे जंप मारू शकतो हे लाँग जम्प्स आणि हाय जम्प्सची स्पर्धा होती. आणि हे दोन मेन अट्रॅक्शन्स होतं, मेन आकर्षण होते. वन जिमनॅस्ट जम्प 27 मीटर्स हाय. तर एक प्लेयर जिमनॅस्ट 27 मीटर्स उंच जंप मारले त्याने. ओके, वरती. ऑन बोथ द डेज बिसाइड्स द मेन अट्रॅक्शन्स मच टाईम वॉज रिझर्व्ड फॉर व्हिजिटिंग द व्हेरियस सेटलमेंट्स देर. तर असे ह्युमन सेटलमेंट्स वेगवेगळ्या ठिकाणी होते. तर त्या सगळ्यांना व्हिजिट देण्याचं काम चाललं होतं. ओके, दोन्ही दिवसांमध्ये. ऑन बोथ डेज बिसाइड्स द मेन अट्रॅक्शन्स मच टाईम वॉज रिझर्व्ड फॉर व्हिजिटिंग द व्हेरियस सेटलमेंट्स देर. तर मुलांना सगळे सेटलमेंट्स दाखवण्याचं काम चाललं होतं आणि त्यांच्याकडून सेल्फ स्टडी एक्सपेक्टेड होती. तर त्यांना सांगायचं की तुम्ही जाऊन बघा आणि तुमचं तुम्ही शोध लावा किंवा तुमचे क्वेश्चन्स उपस्थित करा, तुमचा व्ह्यूज मांडा. इट वॉज एक्सपेक्टेड दॅट द स्टुडंट्स शुड स्पेंड सम टाईम फॉर सेल्फ स्टडी. The teacher had assigned them the task of writing an essay on how they spend their time on the moon. तर टीचरनी सांगितलं होतं का आता तुम्ही सगळं ऑब्झर्व करा आणि एसे लिहा की तुमचा वेळ मूनवर कसा गेला, तुम्ही काय काय बघितलं, काय काय तुम्हाला शोध लागला किंवा काय काय तुम्हाला कळलं, तुमचं कुतूहल सगळं एसेमध्ये लिहा. विच प्लेसेस दे विजिटेड, वॉट दे ऑब्झर्व एक्सेट्रा. ओके, सायली अँड हर फ्रेंड्स हॅड ट्रॅव्हल्ड फार अँड वाईड अँड हॅड डन अ लॉट ऑफ साईट सीइंग. तर सायली आणि तिच्या फ्रेंड्सनी खूप ट्रॅव्हल केलं होतं मूनवर, खूप लांब लांब जाऊन त्यांनी सगळं लिहिलं होतं, साईट सीइंग केलं होतं, वेगवेगळी ठिकाणं बघितली होती. ओके, ऑन द थर्ड डे
their teacher took them to a place of historical importance. तर तिसऱ्या दिवशी त्यांच्या टीचरनी त्याला एका ऐतिहासिक ठिकाणी नेलं, ऐतिहासिक इम्पॉर्टन्स असलेल्या ठिकाणी नेलं. 100 years ago नील आर्मस्ट्रॉंग हॅड लँडेड ॲट दिस प्लेस. तर 100 वर्षापूर्वी नील आर्मस्ट्रॉंग ह्यांनी पहिलं पाऊल चंद्रावर ठेवलं होतं. त्या जागेवर ह्यांना घेऊन गेले टीचर. ओके, ऐतिहासिक महत्त्व असलेल्या जागेवर, हिस्टॉरिकल इम्पॉर्टन्स असलेल्या प्लेसवर घेऊन गेले. एव्हरी वन वॉज लुकिंग फॉरवर्ड टू दिस विजिट टू द हिस्टॉरिकल मॉन्युमेंट. तर इकडे जाण्यासाठी सर्वजण उत्सुक होते. हिस्टॉरिकल मॉन्युमेंट म्हणजे हिस्टॉरिकल जागा. ओके, तिथे जाण्यासाठी सर्व उत्सुक होते. इट वॉज द ओल्डेस्ट प्लेस इन द हिस्ट्री ऑफ मॅन ऑन द मून. तर सर्वात जुना जागा जिथे माणसाने चंद्रावर पाऊल ठेवलं. ओके, द फर्स्ट फुटप्रिंट ऑफ नील आर्मस्ट्रॉंग वॉज प्रिझर्व्ड ऑन द मूनलँड. तर नील आर्मस्ट्रॉंगचं पहिलं पाऊल खुणा तिथे प्रिझर्व करण्यात आली होती किंवा तिथे सांभाळून ठेवण्यात आली होती. त्याचं जतन केलं होतं ऑन द मूनलँड. बिसाइड द फुटप्रिंट वॉज अ ग्रँड स्टॅच्यू ऑफ आर्मस्ट्रॉंग. तर फुटप्रिंट पण होता आणि आर्मस्ट्रॉंगचा एक स्टॅच्यू पण तिथे होता, पुतळा होता. ॲट द बेस ऑफ द स्टॅच्यू वर कार्व्ड द फर्स्ट वर्ड्स अटर्ड बाय अ ह्युमन ऑन द मून. तर तिथे माणूस जेव्हा मूनवर पाऊल ठेवलं तेव्हा तो काय बोलला त्याचे बोल तिथे लिहिलेले होते. ओके, कार्व केले होते म्हणजे कोरले गेले होते. तर ते काय बोलले होते ते ह्युमन जो मूनवर गेला होता त्यांनी, वन स्मॉल स्टेप फॉर अ मॅन, वन जायंट लीप ऑफ मॅनकाइंड. तर एक छोटं पाऊल माणसाचं इथे पडलं, पण ते मनुष्य जातीसाठी एक मोठा जायंट लीप होता, म्हणजे मोठं पाऊल होतं, एक मोठा माइलस्टोन होता. ओके, इट वॉज अ जायंट लीप फॉर मॅनकाइंड. ओके, मनुष्याच्या इतिहासातला एक मोठा कारकीर्द होती. राईट. आता हे सगळं आत्ता ह्या लेसन वाचताना लेसनमधली स्टोरी जी आहे ती टीचर काय म्हणते की 100 वर्षापूर्वी नील आर्मस्ट्रॉंग आले होते. ओके, म्हणजे 1969 ते 2069पर्यंत जवळजवळ 2069मध्ये ही स्टोरी, आता पुढची स्टोरी सांगितलेली आहे. ओके, तेव्हाची मुलं, त्यांचं स्कूलिंग, त्यांची ट्रिप गेलेली. हां, चल विल गो टू द नेक्स्ट पेज. द नेक्स्ट अट्रॅक्शन फॉर द चिल्ड्रन वॉज दॅट दे वर गोइंग टू वेअर द स्पेस सूट्स फॉर द फर्स्ट टाईम. तर स्पेस शटलमध्ये जाऊन, चंद्रावर जाऊन तिथले कपडे, स्पेस सूट्स, ते आता फर्स्ट टाईम घालणार होते. ते त्यांचं मेन अट्रॅक्शन होतं. त्या मुलांना त्याचं कुतूहल होतं. दे वर गोइंग टू रोम आउटसाइड एक्सपिरियन्सिंग द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द मून. तर ते ह्युमन सेटलमेंट्स होते त्याच्यातून बाहेर जाणार होते. ओके, ॲक्च्युअल मूनचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स अनुभवण्यासाठी. So they were going to roam outside experiencing the gravitational force of the moon. Be careful when you walk, dear children. Don't run or sprint, you will fall. तर त्यांना टीचरनी इन्स्ट्रक्शन दिले की जरा सांभाळून, बी केअरफुल, आणि पळू नका, डोंट रन ऑर स्प्रिंट. स्प्रिंट म्हणजे उड्या मारणं किंवा जोरात पळणं, कारण तुम्ही पडू शकता, यू मे फॉल. द टीचर वॉज वॉर्निंग रिपीटेडली. परत सांगत होत्या, रिपीटेडली वॉर्न करत होत्या. बट हू वॉज इन द मूड टू लिसन. तर मुलांचं लक्षच नव्हतं, ते खूप आनंदात होते. दे हॉप, दे जम्प्ड अँड रॅन अराउंड. बाय ऑर्नमेंट्स स्पेशली मेड फ्रॉम द स्टोन्स ऑन द मून, व्हेरी चीप, चीपर दॅन दोज अवेलेबल इन द शॉप्स इन द सेटलमेंट. चीपर अँड बेटर, ॲट लीस्ट हॅव अ लुक. तर तिकडे खूप दुकानं होती आणि ते दुकानदार सारखे ओरडत होते की आमच्याकडची ज्वेलरी घ्या. ओके, अस्सल स्टोन्सची बनवलेली, मूनवरच्या स्टोन्सची बनवलेली, खूप स्वस्त. बाय ऑर्नमेंट्स स्पेशली मेड फ्रॉम स्टोन्स ऑन द मून, व्हेरी चीप, चीपर दॅन दोज अवेलेबल इन द शॉप्स इन द सेटलमेंट. तर ह्युमन सेटलमेंटमध्ये जे शॉप्स आहेत त्याच्यापेक्षा स्वस्त आहेत ही. तर घ्या म्हणून त्यांचा खूप आग्रह होता. चीपर अँड बेटर, एकदा बघून तरी घ्या, ॲटलीस्ट हॅव अ लुक. द रोड साईड शॉपकीपर्स स्क्रीम्ड ॲट द टॉप ऑफ देअर व्हॉइस. तर ते ओरडून ओरडून, जीव तोडून ओरडत होते. ओके, बाय सिस्टर बाय. बाय म्हणजे सगळ्या मुलींना सिस्टर, बहन करून हाक मारत त्यांना विकत घेण्याची विनंती करत होते. आय एम सेलिंग दीज इयरिंग्स रिअली चीप. मी खरंच हे खूप स्वस्त विकतो आहे. सेईंग दिस ही अप्रोच्ड सायली अँड डिस्प्लेड द सेट्स ऑफ शायनिंग स्टोन इयरिंग्स. तर तो सायलीजवळ आला आणि म्हणाला, सायलीला सगळी छान छान
चमकणाऱ्या दगडांचे इयरिंग्स दाखवायला लागला. तर सायलीला तिच्या आईची आठवण आली. ओके, सायली सडनली रिमेंबर्ड हर मदर. टुमोरो दे वर टू स्टार्ट ऑन देअर जर्नी, रिटर्न जर्नी. तर उद्या ते सगळे परत जाणार होते. ओके, सायली तिच्या आईकडे परत जाणार होती, सगळे आपापल्या घरी जाणार होते. आणि शी हॅड कम्प्लिटली फॉरगॉटन हर मदर इन द लास्ट 3 days. शी फेल टेरिबली गिल्टी. तर ती तिच्या ह्या 3 दिवसात ती तिच्या आईला अगदीच विसरली होती. तिला आईचा घरचा विसर पडला होता आणि तिला त्याचं वाईट वाटत होतं, गिल्ट येत होतं की अरे मी एकही दिवस आईची आठवण काढली नाही. शी फेल्ट टेरिबली गिल्टी. बाय दीज सिस्टर, डोंट थिंक मच, चीपर अँड बेटर, टेक इट. तर तो शॉपकीपर म्हणाला की जास्ती विचार करू नको, खूप स्वस्त आहेत ताई, हे घेऊन टाका आता काही इयरिंग्स. तर सायलीने आजूबाजूला बघितलं की तिची मैत्रिणी खूप पुढे गेल्या होत्या. सायली लुक्ड अराउंड अँड द अदर चिल्ड्रन हॅड प्रोसिडेड अहेड. कम ऑन, गिव्ह मी दोज रेड इयरिंग्स क्विक. तर ती त्या दुकानदाराला म्हणाली लवकर मला द्या, माझे फ्रेंड्स पुढे गेलेत, लवकर लवकर ते रेड कलरचे इयरिंग्स मला द्या. सायली पॉइंटेड टू दॅम अँड आस्क व्हॉट्स द प्राईस. तर सायलीने विचारलं यांचं प्राईस काय आहे. तर ओन्ली 1000 रुपीज. तो माणूस म्हणाला की दिस इज ओन्ली 1000 रुपीज, रिप्लाइड द सेल्समॅन. सायली इमिजिएटली पेड द अमाऊंट, टूक द इयरिंग्स अँड रॅन टू कॅच अप विथ अ फ्रेंड्स. सायलीने पटकन ते इयरिंग्स घेतल्या आणि ती त्यांच्या फ्रेंड्सना जॉईन व्हायला पळत सुटली. ओके. ऑन रिटर्निंग होम सायली टोल्ड हर मदर व्हेरी एन्थुझियास्टिकली दॅट मम्मी लुक वॉट आय हॅव ब्रॉड फॉर यू. तर घरी आल्यावर एकदम उत्साहाने, एन्थुझियास्टिकली म्हणजे तिला अगदी कधी सांगू असं झालं होतं. तर आईला दाखवलं, आई बघ मी तुझ्यासाठी काय आणले चंद्रावरून. तर आईने ती इयरिंग्स घेतली हातात आणि ती अगदी एक्सक्लेम म्हणजे एकदम उडालीच अगदी, म्हणजे आनंदाने थोडीशी उडाली आणि म्हणाली हॅलो डिअर, हाव एम आय गोइंग टू वेअर सच हेवी इयरिंग्स. तर बाळा मी एवढी जड जड इयरिंग्स कशी घालणार आहे, कशी घालू. तर सायली इमिजिएटली रिअलाइज्ड हर मिस्टेक. सायलीला तिचं चूक कळली की सायलीने ती परचेस केली होती कुठे, चंद्रावर. सायली हॅड परचेस द इयरिंग्स इन द फील्ड ऑफ द मून्स ग्रॅव्हिटी. तर तिथल्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सवर ते इयरिंग्स तिने विकत घेतले होते. त्यामुळे तिथे चंद्रावर ती खूप हलकी होती, हाताला खूप हलकी लागत होती आणि पृथ्वीवर आल्यावर त्यांचं वजन एकदम जड वाटलं. ओके, एकदम जड झालेत त्या इयरिंग्स, जे तिची आई कानात घालू शकत नव्हती. तर दी स्टोरी इज ट्रान्सलेटेड फ्रॉम द स्टोरी भेट बाय लक्ष्मण लोंढे. तर अशी आहे ही स्टोरी, खूप छान आहे, फ्युचर स्टोरी आहे. तर परत एकदा ऐका आणि क्वेश्चन आन्सर्स पाठ करा, मीनिंग्स वगैरे. आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट करा. आय विल ट्राय इफ आय कॅन आन्सर द क्वेश्चन्स. ओके, टिल देन टेक केअर अँड बाय बाय.